माननीय योगेश कदम पहिल्यांदा मला आमदार भेटले. त्यांनी सांगितले की पहिल्यांदा आम्ही घड्याळाला मतदान करणार आहोत. मी त्यांना सांगितलं की कोल्हापूरला आम्ही पहिल्यांदा धनुष्यबाणाला मतदान करणार आहोत. तर दोन्ही मतदारसंघामध्ये यापूर्वी कायम आमचं घड्याळ चिन्ह असायचं. आजपर्यंत राष्ट्रवादीचे खासदार निवडून येत होते. आता दोन्ही धनुष्यबाण असल्यामुळं आम्ही धनुष्यबाणाला बटन दाबणार आहोत. म्हणजे राज्यामध्ये आता माहिती झालेली आहे सगळीकडे नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला आपला माहितीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे. ही सगळ्यांनी शपथ आपल्याला घ्यायची आहे. मी 2-3 मिनिटं आपला वेळ घेणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की 3 वर्षापूर्वी आपल्या या अलिबागमध्ये रायगड वैद्यकीय महाविद्यालय आपलं मंजूर झालं आणि आता ही आपली प्रवेश 3रं वर्ष सुरू झालेलं आहे. आता आपण हॉस्पिटल आणि आपण कॉलेज आता नवीन बांधायला काढलेलं आहे. 406 कोटी रुपयाचं रँक नावाच्या आता या कंत्राटाला एक काम आपण दिलेलं आहे. वाटतं येत्या काही काळामध्ये हॉस्टेल आणि सर्व सुविधासह 1000 कोटी रुपये आम्ही अलिबागला खर्च करून एक वैद्यकीय नदी आम्ही उभारू. दुसऱ्या प्रमाणात तटकरे साहेबांचे आग्रह करतात आपण उसर तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये ॲलोपॅथीचे शासकीय कॉलेजेस होते, आपले आयुर्वेदिक शासकीय कॉलेजेस होते, होमिओपॅथिकचे शासकीय कॉलेज होते, परंतु युनानी कॉलेज नव्हतं. 80 कोटी रुपयाचं आपण प्रवास उसरला, आपण युनानी कॉलेज काढलं आणि पुढच्या या जूनपासून आपण प्रवेश प्रक्रिया सुरू करतोय. आणि मला वाटतं तिथे फार मोठं काम या निमित्तानं उभं राहील. आता ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारलं जात आहे त्याच्यात 30 किलोमीटरच्या आत एक ग्रामीण सेंटर काढलं पाहिजे असं एनएमसीच्या नॉर्ममध्ये आहे. मी तटकरे साहेबांना सांगितलं की आपल्याला 30 किलोमीटरच्या आत आपल्याला अलिबागपासून म्हणजे हॉस्पिटलपासून द्या 30 किलोमीटरच्या आत आपण एक ग्रामीण सेंटर 200 बेडचं हॉस्पिटल काढू शकतो. आपण निवडून झाल्यानंतर आचारसंहिता उठल्यानंतर स्थळ सांगा 200 बेडचं आपण ग्रामीण सेंटर तिथं हॉस्पिटल असेल, त्यानंतर तिथं बोर्डिंग असतील. अशा रीतीने 200 कोटी रुपये आपण खर्च करून उभा करू शकतो आणि आपण हे चांगलं काम या निमित्ताने करू शकतो. मी अधिक बोलणार नाही. कारण सुनील तटकरे साहेबांचा मूर्त वगैरे मला माहिती असते, कडक असतं सगळं त्यांचं देव भावना सगळ्या त्यामुळे त्याला 3-4 फॉर्म भरायला जायचं आहे. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि विजयी सगळ्यांना पुन्हा मी येईन याचा वचन देतो. आपली सर्वांची रजा घेतो.